पहिल्या टप्प्याचं फॉर्म भरण्याची 25 तारीख ही शेवट आहे. अकरा तारखेला जे मतदान होणार आहे त्या 11 तारखेच्या मतदानाचं शेवट 25 आहे. 18 तारखेला जे मतदान होणार आहे त्याची शेवटची तारीख 26 आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही बहुतांश सगळ्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. 4 उमेदवार जे राहिलेले आहेत ते 4 उमेदवारांची यादी आज रात्री आम्ही असं जाहीर केली. एकंदरीत वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती महाराष्ट्रातली अत्यंत चांगली आहे. आम्हाला एकंदरीत असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये 50% मतदान हे आमच्याकडे फिरण्याची शक्यता आम्हाला दिसते. उमेदवारांचा जो आहे तो एक राऊंड झालेला आहे. आणि आम्हाला जे काही रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स अत्यंत उत्साहजनक. माढामधल्या वेगवेगळ्या एजन्सीने जे काही सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणमध्ये वंचित बहुजन आघाडीला 50% दाखवण्यात आले, एनसीपीला 30% दाखवण्यात आले आणि माढा लोकसभेमध्ये बीजेपीला 20% दाखवण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवरती एनसीपीचे असणारे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली. अजूनही सेना बीजेपीचा उमेदवार त्या मतदारसंघात जाहीर झालेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे विजय मोरे हे अगोदरच उमेदवार आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचा एक राऊंड पूर्ण होईल, दुसरा राऊंड ते मारतात आहे. आणि तरुण पिढीमध्ये उत्साह फार मोठ्या प्रमाणात दिसतो अशी परिस्थिती. आम्ही जे धोरण आखलेलं आहे तो आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे, KG to PG. ही शिक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. त्याला फार मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच्याच बरोबर जे आम्ही सिलेबस हा सार्वत्रिक असला पाहिजे. म्हणजे शिक्षण दर्जा आणि क्वालिटी ही समान असते याचंही उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलेलं आहे. बेरोजगारांची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मनूच्या व्यवस्थेमध्ये काही जणांना प्रॉपर्टीचा अधिकार होता, काही जणांना प्रॉपर्टीचा अधिकार नव्हता. भारतीय बँकिंग व्यवस्थेमध्ये ज्याला प्रॉपर्टीचा अधिकार नाही त्याला या बँकिंग व्यवस्थेमध्ये अजिबात स्थान नाही. आणि म्हणून आम्ही असताना जे म्हणालो की अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, वसंतराव नाईक महामंडळ असेल, महात्मा फुले विकास महामंडळ असेल, ओबीसी विकास महामंडळ असेल,
लोकशबरी महामंडळ असेल किंवा इथे असलेला शेळी मेंढपाळ महामंडळ जे आहे याच्या अंतर्गत येणारा सर्व वर्ग याला विनातारण 5 कोटीपर्यंत कर्ज दिल्या जाईल. अट एवढीच की 5% त्यांनी त्याचे स्वतःचे आणले पाहिजे. या सगळ्या महामंडळात येणारा वर्ग हा हुन्नर आहे, कलाकार आहे, कला जपतो, पण साधन नसल्यामुळे त्याची सगळी कला आणि त्याची हुन्नर इथल्या धनदानग्याने हिसकावून घेतली आणि त्याला बेरोजगाराच्या खाईमध्ये ढकलले अशी परिस्थिती आहे. त्याचं जीवन पुन्हा सुरळीत व्हावं या दृष्टीने आम्ही ही योजना आखलेली आहे. मार्केट पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे आणि मोदीचं सरकार जोपर्यंत राहील तोपर्यंत मार्केट रिवायवल होण्याची शक्यता नाही. तर का आताच जे केंद्रातलं बजेट आलं त्या बजेटच्या मार्फत जो सॅटिस्फाईड क्लास आहे ते नैसर्गिक आणि त्याच्याच बरोबर लक्झरी याची ज्याच्याकडे जंगल आहे त्यालाच इन्कम टॅक्स मध्ये एक्सेप्शन म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट वाढवण्यात आलेली आहे. तेव्हा हा बायर क्लास काय होत नाही, कारण का चैनीच्या वस्तू ह्या त्याच्याकडे अगोदरच आहेत आणि तो बायर क्लास होत नसल्यामुळे अर्थव्यवस्था रिवायवल होत नाही. व्यापारी वर्गाला आमचं असणारं आव्हान आहे की रामाच्या नावाने तो बीजेपीकडे आहे. व्यापाऱ्यांच्या आत्महत्या व्हायला सुरुवात झाली आहे. मार्केट मधली दिवाळखोरी ही सुरुवात झालेली आहे. आणि विशेष करून त्यातला मराठा समाज हा काँग्रेसला आणि एनसीपीला चिटकलेला आहे. काँग्रेस आणि एनसीपी काही शेतकऱ्यांची संघटन नाही, तर शेतामध्ये पिकलेल्या कडधान्य असेल, अन्नधान्य असेल किंवा कॅश क्रॉप असेल त्याच्यावरती प्रक्रिया करणाऱ्या कारखानदारांचे प्रतिनिधी आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना त्यांनी कधीच ऍड्रेस केलेला नाही. त्याच पद्धतीने हा व्यापारी बीजेपीकडे चिकटून राहिला तर त्याची गत शेतकऱ्यासाठी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही या व्यापारी वर्गाला आवाहन करतोय की इथला वंचित समूह हा साधनांपासून त्याच्याच बरोबर नैसर्गिक बाबीपासून आणि लक्झरी गुड्स पासून वंचित आहे. त्याची इच्छा आहे की माझ्या नैसर्गिक गरजा भागल्या पाहिजेत
आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती बसवलं, सत्ता दिली तर अर्थव्यवस्था रिवायवल होऊ शकते. याचं कारण शासनाच्या निधीचा स्रोत हा वंचिताच्या बाजूने आम्ही वळवू शकतो आणि वंचिताकडे निधी आला तर त्याच्या नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी तो खर्च करू शकतो. याचाच अर्थ की तो बायर क्लास होऊ शकतो आणि एकदा का तो विकत घेणारा वर्ग झाला तर अर्थव्यवस्था रिवायवल व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही आग्रह करतोय या देशामधले सगळे देव आहेत, विचारसरणी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून जशाच्या तशी आहे. मोगलांचं राज्य येऊन गेलं, ब्रिटिशांचं राज्य येऊन गेलं, परंतु या देशातली संस्कृती जशीच्या तशी राहिली. तेव्हा हे भारतीय जनता पक्षानं RSSनी उभं केलेलं धर्माचं भूत याला बळी पडू नये आणि वंचित बहुजन आघाडीला त्यांनी मतदान केलं. अर्थव्यवस्था रिवायवलचा प्लॅन आम्ही असताना मांडतो. काँग्रेसने मांडावा, NCPने मांडावा आणि BJP ही वैचारिक दिवाळखोरीच्या दृष्टीने आहे ही सरळ सरळ दिसते. तेव्हा व्यापाऱ्याने आम्ही मांडलेल्या तोडग्यावरती निश्चितपणे विचार करावा असा आग्रह आम्ही त्यांना करतो.